Hello students, in the last lecture we discussed about the icebreakers of the lesson on saying please written by Tenzing Norgay. In the first part of the lesson, we heard the story of Tenzing Norgay's historical climb to the top of Mount Everest. In the second part of the lesson, the author has discussed about the ideas and thoughts that came to his mind after reaching the top of the mountain. Now, we shall see the rest of the lesson. My first thought on reaching the top was a sense of gratitude to God that after having failed 6 times, 6 वेळा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर शिखरावर पोहोचल्यानंतर सर्वप्रथम माझ्या मनात पहिला विचार आला तो ईश्वराबद्दलची असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याचा. He had blessed me with fulfillment of this desire I had held so long. बऱ्याच काळापासून असलेली माझी इच्छा त्याच्या कृपेने पूर्ण झाली होती. I placed on the summit the offerings to God that I had carried with me. माझ्यासोबत नेलेला प्रसाद मी शिखरावर असलेल्या देवाला अर्पण केला. This is in accord with my religion. माझ्या धर्मानुसार मी ते केलेले होते. Both my wife and I are Buddhists. I could not kneel because of my clothes and equipment. But I offered a silent prayer in my heart. इक्विपमेंट म्हणजे साधनं. मी आणि माझी पत्नी आम्ही दोघेही बुद्धिस्ट आहोत. अंगावरच्या कपड्यांमुळे आणि साधनांमुळे मी गुडघ्यावर खाली बसू शकत नव्हतो. पण मी मनातल्या मनात ईश्वराची प्रार्थना केली. द ऑफरिंग्स वेअर बिस्किट्स, कँडी अँड अ लिटिल ब्लू पेन्सिल. माय यंगेस्ट डॉटर नीमा हॅड गिवन मी द पेन्सिल before I left home. She asked me to put it on the top of the mountain as her offering. देवाला अर्पण केलेल्या प्रसादामध्ये बिस्किटे, गोळ्या आणि एक छोटी निळी पेन्सिल होती. माझ्या छोट्या मुलीने निमाने मला घर सोडण्यापूर्वी ती दिली होती. पर्वत शिखरावर पोहोचल्यावर तिच्या वतीने मी तिच्या देवाला दिलेला प्रसाद अर्पण करावा असे तिने सांगितले होते. It was an ordinary blue pencil, not even a long one, but it was one of her prized possessions. ती एक साधी निळी पेन्सिल होती. फार मोठी पण नव्हती, पण तिच्या मौल्यवान खजिन्यामधली होती. As I put it down, I pointed it out to Hillary. He gave me a big smile, showing that he understood. मी तिथे ठेवल्याचे हिलरीला खुणावून सांगितले. त्याला ते समजले असे दाखवून त्याने माझ्याकडे हसून पाहिले. Then I got out the flags which I had on piece of string about 4 feet long. I fastened one end to my ice axe and Hillary took pictures as I held it up. नंतर मी 4 फूट लांब दोरीवर लटकवलेले ध्वज बाहेर काढले. दोरीचे एक टोक बर्फाच्या कुऱ्हाडीला बांधून उंच फडकवले आणि हिलरीने त्याचे फोटो काढले. As I had to bring my ice axe down with me, I buried one end of the string in the ice on the top and the other in snow on the slope down below. माझी बर्फाची कुऱ्हाड मला परत न्यायची असल्यामुळे मी दोरीचे एक टोक कपड्यावरच्या बर्फामध्ये आणि दुसरे टोक उतारावर बर्फात पुरविले. When we left, they were lying flat against the summit. जेव्हा आम्ही परत निघालो तेव्हा ते शिखरासमोर बर्फात पुरल्या गेले होते. I was very thirsty. I took out a water tumbler for a drink, but found the water in the metal container had frozen. So I couldn't quench my thirst. मला प्रचंड तहान लागली होती. I took out a water tumbler for a drink. पाणी पिण्यासाठी मी पत्र्याचे भांडे बाहेर काढले. मात्र पाहतो तर काय, धातूच्या पेल्यातले पाणी गोठून गेले होते. I ate some biscuits and offered some to Hillary. मी काही बिस्किटे खाल्ली आणि थोडी हिलरीला दिली. I was wearing a red scarf which my great friend Lambert, leader of the 1952 Swiss expedition, had given me last year. माझ्या मित्राने लॅम्बर्टने जो 1952मधील स्विस मोहिमेचा लीडर होता त्याने अगोदरच्या वर्षीच लाल कलरचा रुमाल मला भेट म्हणून दिला होता. It was just a year ago, on May 28th,
when we were standing at 28,215 feet that he gave me the scarf. अगदी एका वर्षापूर्वी आम्ही 28 मेला 28,215 फुटावर उभे असताना त्याने तो स्कार्फ मला भेट म्हणून दिला होता. आय वोअर इट ऑल द वे अप द माउंटेन फ्रॉम दार्जिलिंग. दार्जिलिंगपासून वर जाईपर्यंत म्हणजे पर्वत चढेपर्यंत मी तो स्कार्फ बांधला होता. ॲज आय स्टूड ॲट द टॉप आय रिमेंबर्ड हिम अँड फेल्ट दॅट ही वॉज विथ मी. आता टॉपवर उभे असताना मला त्याची आठवण आली आणि तो माझ्यासोबत आहे असे मला वाटले. आय फेल्ट ॲब्सोल्युटली फिट ॲट द समिट. माय माइंड वॉज ॲब्सोल्युटली क्लिअर. आय डिडंट फील टायर्ड. आय फेल्ट एक्झिलरेटेड. इट वॉज अ व्हेरी क्लिअर सेन्सेशन. एक्झिलरेट म्हणजे आनंदी होणे. शिखरावर उभा असताना मला एकदम फिट वाटत होते. माझे मन पूर्णपणे क्लिअर निशंक होते. थकवा जाणवत नव्हता आणि खूप आनंद होत होता. मनस्थिती अतिशय चांगली होती. बिलो ऑल द हिल्स अँड माउंटेन्स लुक लाईक गॉड्स अँड गॉडेसेस टू मी. खाली दिसणारे डोंगर आणि टेकड्या मला जणू देवदेवतांसारख्या दिसत होत्या. द प्लेन्स बिलो लुक लाईक सो मेनी ब्रोकन पीसेस ऑफ द मॅप. खालची पठारे जणू नकाशाचे छोटे छोटे तुकडे वाटत होते. 2 or 3 people could stand there on the roof of the world if you cut ice. कळसावरील बर्फ कापला तर या जगाच्या सर्वोच्च शिखरावर दोघे तिघे उभे राहू शकतील. 20 or 30 feet below the top there was enough flat square for 2 people to sleep. आणि कळसापासून 20 ते 30 फूट खाली 2 माणसांना झोपता येईल एवढी सपाट जागा पुरेशी होती. यू कुड पिच 1 टेंट देअर. तुम्ही तिथे तंबूही उभारू शकत होता. द समिट इज फ्लॅट ऑन 1 साईड अँड स्टीप ऑन द अदर. हे शिखर एका बाजूला फ्लॅट आहे तर दुसऱ्या बाजूला स्टीप म्हणजे खोल उतरते आहे. देअर इज स्नो ऑन द नॉर्दर्न साईड, रॉक्स ऑन द साऊथ अँड ईस्ट अँड स्नोई रॉक ऑन द वेस्ट. शिखराच्या नॉर्थ साईडला बर्फ आहे. साऊथ आणि ईस्ट साईडला खडकाळ भाग आहे तर वेस्ट साईडला स्नोई रॉक म्हणजे हिमाच्छादित खडक आहेत. वी स्टेड ऑन द टॉप अ लिटिल मोर दॅन 15 मिनिट्स. आम्ही त्या ठिकाणी जवळपास 15 मिनिटापेक्षा जास्त थांबलो. वी वेअर लकी दॅट देअर वॉज नो गेल ऑर इट वूड हॅव स्वेप्ट अस ऑफ. माय नेक्स्ट थॉट वॉज हाऊ टू गेट डाऊन सेफली. सुदैवाने त्यावेळी तिथे वादळी वारा नव्हता, नाहीतर त्याने आम्हाला उडवून टाकले असते. माझ्या मनात लगेच विचार आला की आता इथून सुखरूप कसे उतरायचे. ऑन द डिसेंट फ्रॉम द समिट आय वॉज वॉकिंग बिहाइंड हिलरी. शिखरावरून खाली उतरत असताना मी हिलरीच्या मागून चालत होतो. आय वॉज फॉलोईंग हिम अँड होल्डिंग द रोप टाईटली अँड माय डिटर्मिनेशन वॉज टू मेक शुअर ही डिसेंडेड सेफली. त्याच्या मागून दोर घट्ट बांधून चालत असताना तो सुरक्षित खाली उतरेल यासाठी प्रयत्न करत होतो. आय मस्ट से दॅट द क्लाइंब डाऊन वॉज मोर डिफिकल्ट अँड डेंजरस दॅन द क्लाइंब अप. चढण्यापेक्षा खाली उतरणे जास्त कठीण आणि धोक्याचे होते हे मान्य करावेच लागेल. इफ यू स्लिप डाऊन यू वूड गो इन टू कांगशुन ग्लेशियर अँड देअर वूड बी नो ट्रेस लेफ्ट ऑफ यू. जर तुम्ही खाली घसरलात तर तुम्ही कांगशुंग हिमनदीत जाऊन पडाल आणि तुमचा पत्ताही लागणार नाही. मोर कॉशन निडेड. अधिक सावधगिरीची गरज. ऑफकोर्स इट टूक लेस टाईम क्लाइम्बिंग डाऊन बट यू निडेड मोर होशियार कॉशन. म्हणजे उतरण्यासाठी निश्चितच कमी वेळ लागला परंतु जेव्हा जास्त काळजी घेणे आवश्यक होते. व्हेन आय रीच्ड कॅम्प 9 माय फर्स्ट थॉट वॉज. जेव्हा मी 9व्या कॅम्पवर पोहोचलो तेव्हा सगळ्यात पहिले माझ्या मनात विचार आला, थँक गॉड वी हॅव बीन स्पेअर्ड अँड ॲक्सिडंट अँड इफ अप टू नाऊ देअर हॅव बीन नो ॲक्सिडंट्स आय होप देअर विल बी नन इन फ्युचर. तेनझिंग म्हणतो, कोणत्याही प्रकारचा अपघात न होता आम्ही सुखरूप आलो ही देवाची मोठी कृपा आहे. आतापर्यंत ॲक्सिडेंट झाले नाहीत
आणि यापुढेही होणार नाहीत अशी आशा बाळगतो. आय हॅड ऑलवेज प्रेड टू गॉड अँड ही हॅड सेव्ड मी. मी नेहमीच देवाची प्रार्थना करीत आलो आणि देवाने मला नेहमीच वाचवले. ॲट कॅम्प 9 हिलरी अँड आय वेअर इन नो मूड फॉर एनी टॉकिंग. 9व्या कॅम्पवर आल्यावर मी आणि हिलरी बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतो. वी जस्ट अटेंडेड टू अवर ओन थिंग्स. आम्ही फक्त आमची कामे उरकली. वी स्टेड देअर अबाउट हाफ ॲन अवर. आम्ही तेथे सुमारे अर्धा तास थांबलो. वी बॉईल्ड सम स्नो टू मेक लेमन वॉटर अँड ड्रँक इट. थोडासा बर्फ उकळून लिंबू पाणी करून प्यालो. व्हेन वी लेफ्ट वी टूक ओनली अवर स्लीपिंग बॅग्स अँड लेफ्ट एव्हरीथिंग एल्स बिहाइंड इन द टेंट. तिथून निघताना फक्त स्लीपिंग बॅग्स बरोबर घेतल्या आणि बाकी सर्व गोष्टी तंबूमध्येच सोडून आलो. फ्रॉम कॅम्प 9 टू कॅम्प 8 वेअर वी स्पेंट द नाईट वॉज ॲन इझियर जॉब. कॅम्प 9पासून जिथे आम्ही रात्रीचा मुक्काम केला तिथून कॅम्प 8वर जाणे सोपे नव्हते. जस्ट अबाव कॅम्प 8 व्हेअर द अदर्स कुड सी अस. तिथून आम्हाला लोक पाहू शकत होते. आय रेज्ड माय आर्म विथ माय थंब अप. तिथे मी हात उंचावून अंगठ्याने इशारा केला. नॉईस अँड लू सॉ अस अँड देअर फेसेस फ्लश्ड विथ जॉय. नॉईस आणि लूने आम्हाला पाहिले आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. इन दिस वे आय वॉज एबल टू टेल देम ऑफ अवर सक्सेस. अशा प्रकारे आमची कामगिरी यशस्वी झाल्याचे मी सांगू शकतो. ॲज वी गॉट नियरर टू कॅम्प 8 लू केम टू मीट अस अँड केम अप अबाउट 300 feet विथ टी अँड कॉफी. 8व्या कॅम्पच्या जवळ पोहोचलो तसा लू आम्हाला भेटायला चहा कॉफी घेऊन 300 फूट वर आला. अनदर 50 feet डाऊन वी मेट नॉईस हू ब्रॉट अस मोर टी. आणखी 50 फूट खाली गेल्यानंतर नॉईस आमच्यासाठी आणखी चहा घेऊन आला. धिस टी स्मेल्ड केरोसिन. त्या चहाला घासलेटचा वास येत होता. ॲपरंटली इट हॅड बीन मेड इन अ हरी अँड समहाऊ सम केरोसिन गॉट इन टू द वेलकम कप. घाईघाईने चहा बनवत असताना थोडेसे घासलेट त्या वेलकम पेयामध्ये मिसळले गेले असावे. बट आय थॉट सिन्स द जेंटलमॅन हॅड टेकन सो मच ट्रबल टू ब्रिंग इट आय वॉज गोईंग टू एन्जॉय इट वॉट एव्हर द स्मेल. पण तो जेंटलमन इतक्या कष्टाने आमच्यासाठी चहा घेऊन आला होता. घासलेटचा कितीही वास आला तरी मी आनंदाने पिणार होतो. अशा प्रकारे तेन्झिंग नॉर्गेने माउंट एव्हरेस्ट चढताना व चढल्यानंतरचा अनुभव या लेसनमध्ये सांगितलेला आहे.